वैदिक धर्म, मीमांसा आणि संत ज्ञानेश्वरांचा अद्वैत संदेश. नमस्कार मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर समजून घेणार आहोत. विषय आहे वैदिक धर्माची वैशिष्ट्ये, मीमांसा शास्त्राची गरज आणि संत ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांसाठी उलगडून दाखवलेला अद्वैताचा मार्ग. जगात अनेक धर्म, पंथ आणि विचारप्रवाह प्रचलित आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने मानवाला नीती, सदाचार आणि अध्यात्म यांचा मार्ग दाखवतो. परंतु वैदिक धर्माची विशेषता अशी आहे की तो केवळ सामाजिक नियम किंवा नैतिक शिकवण देत नाही, तर मनुष्याच्या अंतिम आणि शाश्वत कल्याणाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग दाखवतो. वेदांमध्ये जे नियम आणि आज्ञा सांगितल्या आहेत, त्या केवळ लोकांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी बनवलेल्या नाहीत. उलट त्या मनुष्याच्या परमकल्याणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे वेदांनी सांगितलेल्या आज्ञांचे पालन करणे आणि त्यानुसार आचरण करणे हीच वैदिक धर्मातील खरी नीती मानली जाते. परंतु आजच्या काळात एक वेगळी प्रवृत्ती दिसून येते. अनेक लोक आपल्या बुद्धीप्रमाणे धर्माचे अर्थ लावतात. जे नियम त्यांच्या सदस्यद्विवेक बुद्धीला पटतात ते स्वीकारतात आणि जे पटत नाहीत ते नाकारतात. उदाहरणार्थ, असत्य बोलू नये, चोरी करू नये, मद्यपान करू नये अशा गोष्टी सर्वांना पटतात. परंतु काही वेदविधी किंवा प्राचीन परंपरा आधुनिक मनाला लगेच पटत नाहीत. याचा अर्थ असा नाही की अशा लोकांचा हेतू चुकीचा असतो. अनेकदा त्यांना वेद, श्रुती आणि स्मृती यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळालेली नसते. त्यामुळे त्यांच्या मनात काही शंका निर्माण होतात. या शंकांमागे दुष्ट हेतू नसतो, तर अभ्यासाचा अभाव असतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पाश्चात्य शिक्षण, आधुनिक विचारसरणी आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे वैदिक अध्ययनाची परंपरा हळूहळू कमी होत गेली. पूर्वी राजदरबारात आणि समाजात पंडित, शास्त्री आणि पुराणिक यांना मोठा मान होता. आज मात्र त्या परंपरेला पूर्वीसारखे स्थान उरलेले नाही. त्यामुळे वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. याच कारणामुळे वेदांतील काही विधानांमध्ये परस्पर विरोध असल्यासारखे वाटते. परंतु या विरोधाचा खरा अर्थ समजून सांगण्यासाठी प्राचीन ऋषींनी महान ग्रंथ निर्माण केले. भगवान जैमिनी यांनी पूर्व मीमांसा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात वेदातील कर्मकांड, यज्ञ, विधी आणि त्यांचे तत्त्वज्ञान यांचे सखोल स्पष्टीकरण केले आहे. त्यानंतर भगवान बादरायण यांनी उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत मांडले. या वेदांतात मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे. वेदांताचा मुख्य सिद्धांत असा सांगितला आहे की जीव आणि ब्रह्म यांचे एकत्व समजणे म्हणजेच अहम ब्रह्मास्मी या सत्याचा अनुभव होणे हेच मोक्षाचे खरे साधन आहे. कर्म आणि उपासना यांचा उपयोग मन शुद्ध करण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी होतो. त्या शुद्ध आणि स्थिर मनातूनच खरे ज्ञान प्रकट होते. परंतु संस्कृत भाषेतील हे शास्त्र सर्वसामान्य लोकांना समजणे सोपे नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील संतांनी अत्यंत महान कार्य केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे गूढ तत्त्वज्ञान मराठी भाषेत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथातून उलगडून सांगितले. त्यांनी अमृतानुभव या ग्रंथातून अद्वैताचा अत्यंत गूढ अनुभव व्यक्त केला. तसेच चांगदेव 65 मधून आध्यात्मिक सत्य अत्यंत सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितले. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी हे महान ग्रंथ अवघ्या 16 ते 19 वर्षांच्या वयात निर्माण केले. इतक्या लहान वयात एवढे गूढ तत्त्वज्ञान सांगणारे संत निश्चितच असामान्य होते. त्यामुळे आपण त्यांना भगवंताचा अवतार मानतात. ज्ञानेश्वर महाराजांनंतर संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनीही हा अद्वैत आणि भक्तीचा मार्ग पुढे नेला. त्यांनी भक्ती, नामस्मरण आणि साध्या जीवनातून लोकांना आध्यात्मिकतेचा खरा अर्थ समजावून सांगितला. संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांमधील दुवा जुळवण्यासाठी नंतर विचारसागरसारखे महान ग्रंथ निर्माण झाले. या ग्रंथांमुळे वेदांताचे तत्त्वज्ञान अधिक स्पष्ट आणि व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितले गेले. म्हणून मित्रांनो, धर्म समजून घेण्यासाठी केवळ बाह्य आचार पुरेसे नसतात. त्यासाठी अभ्यास, चिंतन, साधना आणि संतांचं मार्गदर्शन आवश्यक असते. ज्ञान, भक्ती आणि विवेकाच्या आधारेच मनुष्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते.